नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत किर्लोस्कर कंपनीची मोटर आहे, पंपाची मोटर पाहू शकताय. 3 फेज मोटर आहे आणि इथं पण 1440 CG कंपनीची मोटर आहे, ती पण पाहू शकता तुम्ही. त्याला आपण सिंगल फेज वायरिंग करणार आहोत पहिला आपण किर्लोस्करला पाहू शकताय आणि त्याला आपण दुसरी मोटर देणार आहोत. ही पाहू शकता किर्लोस्कर कंपनीची सिंगल फेज वायरिंग आपण करून झाले. ते काय झालं पाहू शकता. मी आता प्लॅन्टवरती आलेलो आहे. प्लॅन्ट ते कुठं, करंजा या ठिकाणी हॉटेल ब्ल्यू डेकला मी आलेलो आहे. पाहू शकता त्यांचा हा प्लॅन्ट आहे. हा जो पॅनल तुम्हाला दिसतो हा 3 फेज पॅनल, त्यांचा मोटरचा कंट्रोलर, सगळ्या मोटरींचा कंट्रोलर याच्यामध्ये पाहू शकतो तुम्ही. आणि पाहू शकता आता मी याला सिंगल फेज कन्वर्ट केलेला आहे कॉन्टॅक्टरला पाहू शकताय. हा जो 1 नंबर जो मी आता कन्वर्ट केलेला आहे तो आपल्या त्या एअर ब्लोअरची मोटरसाठी केलेला आहे आणि हा जो दुसरा आहे ते फिल्टर मोटरसाठी मी केलेला आहे, कारण दोन आपल्या सिंगल फेज वायरिंग आहेत पाहू शकता तुम्ही. मी याला लुपिंग वगैरे टाकून घेतलं म्हणजे जेणेकरून तिन्ही पट्ट्यां त्याचा सारखा बॅलन्स राहील, म्हणजे जेणेकरून जास्त एक पट्टी जळणार नाही, म्हणून तिन्ही पट्ट्यांना लोड राहील. पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे मोटर आपली फिटिंग करून झाली आहे आणि मोटर मी चालू पण करतो पाहू शकतो तुम्ही. आता पहिले मी 3 फेज मोटर पहिले त्या साईडची जी आहे ती 3 फेज आणि या साईडची ती सिंगल फेज आहे पाहू शकता. 2 नंबरला मी तिला 3 फेज जोडले आणि 1 नंबरला सिंगल फेज जोडली पाहू शकता. अशा प्रकारे मी सिंगल फेज मोटर चालू केली आपली. मोटरचा प्रेशर पण ओके आलेला आपल्याला पाहू शकताय. मोटर पहिले बंद केली परत चालू करतो पाहू शकताय. हे तुम्ही पाहू शकता पाण्याच्या वरती नोझल तो वरती जातो ऑटोमॅटिक चालू केल्यानंतर. आणि मोटर तुम्हाला मी एम्पियर पण दाखवतो पाहू शकताय. अशा प्रकारे वायरिंग करून घेते. हा पाहू शकता हा कॉन्टॅक्टर आहे आणि तिकडे जी मोटर आहे ती 2 HP कॉन्टॅक्टर आहे पाहू शकताय. मोटरने आपलं 4 एम्पियर घेतलेलं आहे. सिंगल फेज वायरिंग करून पाहू शकताय 4 एम्पियर मोटर लोड घेते आपला. आणि त्यानंतर अशा प्रकारे हा कंट्रोल पॅनल मी थोडं वायरिंग मध्ये थोडं चेंजेस केले आहे, कारण एकच फेज मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाहू शकता. अशा प्रकारे हे पहा मोटरची तुम्हाला नेम प्लेट दाखवतो मी. हे पहा मोटर पण आपली चालू आहे ओके मध्ये, करंट पण ओके घेते, काही प्रॉब्लेम नाही पाहू शकताय. अशा प्रकारे आता लोड वगैरे आपलं भरपूर घेते आणि तुम्ही प्रेशर पाहू शकता. अशा प्रकारे हा प्रेशर आहे, जेवढा 3 फेजचा प्रेशर तेवढा पण आपला सिंगल फेजचा प्रेशर या मोटरने आपल्याला दिलेला आहे पाहू शकताय. आणि याच्यानंतर आता मी त्याला ऑटोमॅटिक सिस्टीम बसवणार आहे, म्हणजे फ्लोट सिस्टीम तुम्ही पाहू शकता. फ्लोट सिस्टीम पण जोडलेली त्यांना, कारण जे टँक आहे ते टँक भरल्यानंतर ऑटोमॅटिक मोटर चालू झाली पाहिजे, टँक संपला तर मोटर बंद झाली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी फ्लोट पण जोडलेत, एक सिंगल फेज जोडला आणि एक 3 फेज जोडलाय. तुम्ही पाहू शकताय मी वायरिंग दोन्हीची सेमी फ्लोटची, काही वेगळी काही नाही. तुम्ही पाहू शकता फ्लोट खाली गेला तर मोटर बंद पडते आणि ज्या टायमाला फ्लोट वरती उभा करू त्या टायमाला मोटर चालू होते पाहू शकता तुम्ही. समोर तिकडे पहा मी मोटर एकच सिलेक्ट करून ठेवली आपली.